महाराष्ट्राचे मंत्री धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर संतोष देशमुख हत्या प्रकरणातले खंडणी प्रकरणातले आरोपी वाल्मिक कराड यांचे जवळचे संबंध नाहीयेत हे एक धडधडीत खोटं आहे। हे आपल्याला आपण आत्ताच जे व्हिडिओ पाहिले त्याच्यातनं स्पष्ट होतच आहे। मात्र याचबरोबर त्यांचे एकमेकांशी व्यावसायिक संबंध सुद्धा आहेत हे सुद्धा सिद्ध झालेलं आहे किंवा त्याची जी माहिती आहे ती सुद्धा समोर आलेली आहे। सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती काही माहिती आहेत, काही कागदपत्र आहेत ते त्यांनी पोस्ट केलेले आहेत आणि त्याच्यातनं त्यांनी असं सांगितलेलं आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आपापसात व्यावसायिक संबंध आहेत, त्यांचे कौटुंबिक व्यावसायिक संबंध आहेत। मात्र ही कागदपत्र जी आहेत ती नक्की कुठून मिळालेली होती, या कागदपत्रांमधली माहिती काय आहे ते आपण समजून घेणारच आहोत। त्यांनी ट्वीट्समध्ये काय आरोप केलेले आहेत किंवा काय माहिती त्यांनी समोर आणलेली आहे तेच आपण बघणारच आहोत। त्याच्या आधी आपल्याला हे बघणं महत्त्वाचं आहे की ही जी कागदपत्र आहेत ती नक्की कुठे मिळू शकतात, कारण फक्त अंजली दमानिया किंवा आमच्यावरती विश्वास न ठेवता ही माहिती तुम्ही स्वतः जाऊन या वेबसाईट्सवरती चेक करू शकता। तेच आपण आज या व्हिडिओमधनं समजून घेणार आहोत आणि मग धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे नक्की आपापसात काय संबंध आहेत, कुठल्या कंपन्यांमध्ये ते एकत्र आहेत हे सगळं आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। सगळ्यात पहिले आपल्याला हे समजून घेणं गरजेचं आहे की धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांचे आपापसातले संबंध जे आहेत त्याच्यासाठीची जी कागदपत्र अंजली दमानिया यांनी समोर ठेवलेली आहे ती त्यांनी कुठून मिळवली। मुंबई तक चावडीवरती त्या जेव्हा आल्या होत्या तेव्हा सुद्धा त्यांनी त्या कुठनं माहिती मिळवतात याची जी माहिती आहे ती दिलेली होती। त्याच्यातली जी वेबसाईट आहे जबा कॉर्प या वेबसाईटवरती आपण जाऊन बघणार आहोत की वाल्मिक कराड यांच्या नावावरती नेमक्या कुठल्या कंपन्या आहेत किंवा कुठल्या कंपनीजमध्ये ते संचालक होते। या वेबसाईटवरती आता मी ही ऑलरेडी ओपन करून ठेवलेली आहे, याच्यावरती तुम्ही जर बघितलं तर झबा कॉर्प असं वेबसाईटचं नाव आहे। इकडे तुम्ही जाऊन डिरेक्टर मध्ये जर गेलात तर तुम्हाला थेट इथे फक्त नाव टाकायचं आहे आणि इथे खाली लिहून येतं वाल्मिक बाबूराव कराड आणि जर तुम्ही सर्च म्हटलात तर आपल्याला इथे खाली ह्या दोन कंपनीज ज्या आहेत त्या समोर येतात। त्याच्यातली पहिली आहे जगतमित्र शुगर मिल्स लिमिटेड आणि दुसरी आहे व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड। आता आपण याच्यावरती क्लिक करून सुद्धा बघूयात की याच्यामध्ये नेमकं काय आपल्याला दिसतंय। तर ही अर्थातच या कंपनीची जी संपूर्ण माहिती आहे ती इथं लिहिलेली आहे। याच्यामध्ये अनेक नावं आहेत, याच्यात आपण थेट डिरेक्टर्समध्ये जाऊन बघूया। डिरेक्टर्समध्ये जाऊन आपण जर बघितलं तर इथे आपल्याला एक नाव दिसतं ते म्हणजे राजश्री धनंजय मुंडे, ज्या अजूनही करंट डिरेक्टर्स म्हणजे संचालक आहेत आणि त्यांचं नाव आहे आणि आता आणखीन 3 नावं सुद्धा त्याच्याबरोबर आहेत। मात्र हे नाव अतिशय महत्त्वाचं आहे। आता पास्ट डिरेक्टर्स म्हणजे याच्या आधी जगतमित्र शुगर मिल्समध्ये कोण कोण डिरेक्टरपदी होतं तर त्याच्यामध्ये आपल्याला 2 नावं प्रामुख्याने दिसतात, धनंजय पंडितराव मुंडे आणि त्याचबरोबर वाल्मिक कराड। या दोघांनी सुद्धा राजीनामे दिलेले आहेत, मात्र त्यांचा आपापसात संबंध होता किंवा ते या कंपनीमध्ये होते हे याच्यातनं सिद्ध होतं। त्यानंतर जी दुसरी कंपनी आहे त्या दुसऱ्या कंपनीचंही आपण बघूयात, व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड। याच्यामध्ये सुद्धा अर्थात पुन्हा एकदा इथे सगळी कंपनीची जी माहिती आहे ती बघू शकता तुम्ही। त्याचबरोबर डिरेक्टर्समध्ये गेल्यानंतर इथे सुद्धा पुन्हा एकदा नाव आहे ते म्हणजे राजश्री धनंजय मुंडे, ज्या करंट संचालक आहेत असं आपण म्हणू शकतो। त्याचबरोबर हे पहिलं जे नाव आहे ते सुद्धा कॉमनच आहे दोन्ही कंपनीजमध्ये। आणि पुन्हा एकदा जर तुम्ही पास्ट डिरेक्टर्समध्ये जाऊन बघितलं तर धनंजय मुंडे आणि त्याचबरोबर वाल्मिक बाबूराव कराड ही 2 नावं जी आहेत ती पुन्हा एकदा आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळतात। त्याच्यामुळे त्या दोघांचा व्यावसायिक संबंध नाहीये असं आपण म्हणू शकत नाही। त्या दोघांनी जरी राजीनामे दिलेले असले किंवा जरी ते आता ऍक्टिव्ह तिथले संचालक किंवा मेंबर नसले तरी सुद्धा त्यांचा याच्यात संबंध आहे। आता याच बाबत अंजली दमानिया यांनी वाल्मिक कराड यांचा आता हे पास्ट यांचा संबंध आहे, आत्ताचा यांचा संबंध नाहीये, मग आपण असं कसं म्हणणार की त्यांचे व्यावसायिक संबंध आहेत। तर याच्यासाठी त्यांनी पुढे जाऊन 7/12 जे आहेत ते वाल्मिक कराड यांच्या नावावरती किती आहेत ते देखील शोधायचा प्रयत्न केलेला होता। त्याच्यासाठी त्यांनी एक वेबसाईट जी सांगितली होती त्याच्यावरती आपण पुन्हा एकदा जाऊन बघूयात। तर ही आहे ती वेबसाईट महसूल विभागाची, ज्याच्यावरती महाभूलेख असं या वेबसाईटचं नाव आहे। त्याच्यावरती जाऊन तुम्ही 7/12 कोणाच्या नावावरती किती आहेत ते तुम्ही बघू शकता। त्याच्यासाठी सगळ्यात आधी या वेबसाईटवरती गेल्या गेल्या तुम्हाला हा एक मॅप दिसतो। या मॅपमध्ये अर्थातच जे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिव्हिजन्स आहेत, जे विभाग आहेत आपले ते विभाग इथं दिलेले आहेत, त्याच्यानुसार तुम्हाला इथं जाऊन निवडायचं आहे। आता आपल्याला बीडचं बघायचं असेल तर बीड हे अर्थात छत्रपती संभाजीनगरमध्ये येतं, सो त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आणि गो म्हणायचं।
हे झाल्यानंतर तुम्हाला पुढचं जे पेज येतं त्या पुढच्या पेजमध्ये तुम्हाला गाव जे असतं ते गाव टाकायचं असतं. शहर असेल, गाव असेल, तालुका असेल, जिल्हा असेल, जे काय असेल ती माहिती तुम्ही भरायची आणि थेट नाव सर्च केल्यानंतर, नाव टाकल्यानंतरच तुम्हाला त्यांच्या नावावरती किती सातबारे आहेत, ते कुठे आहेत ते सगळं तुम्हाला दिसतं. ते सातबारा डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमचा मोबाईल नंबर जो असतो तो तिथे टाकावा लागतो आणि मग तुम्हाला त्या सातबारांची माहिती मिळते. आता हे सगळं आपण एस्टॅब्लिश केलेलं आहे की वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे आपापसात संबंध आहेत. मात्र अंजली दमानिया यांनी काय म्हटलेलं आहे ते आपण जाणून घेऊयात. त्यांचं जे ट्विट आहे त्याच्यात त्यांनी 19 तासांपूर्वीचं हे ट्विट आहे. या ट्विटमध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की अजूनही म्हणता संबंध नाहीत. व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेसचे 2022चे फायनान्शियल स्टेटमेंट हे त्यांनी इथं टाकलेलं आहे. व्यंकटेश्वरा म्हणजे तीच कंपनी जी आत्ता आपण त्या वेबसाईटवरती जाऊन बघितलेली होती. तर त्याच्या हे एक जे डॉक्युमेंट आहे ते त्यांनी याच्यात टाकलेलं आहे. त्याचबरोबर जे पुढचं ट्विट आहे त्या पुढच्या ट्विटमध्ये सुद्धा त्यांनी याच्याबद्दल जी माहिती आहे किंवा तपशील आहे तो लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे तर व्यंकटेश्वरा इंडस्ट्रियल सर्व्हिसेस या कंपनीत राजश्री धनंजय मुंडे डायरेक्टर आहेत. त्या कंपनीचा 2022चा रेव्हेन्यू 12,27,00,000 रुपये इतका होता. त्याचबरोबर 2022ची जी शेवटची भरलेली बॅलन्स शीट आहे त्यात देखील वाल्मिक कराड हे रिलेटेड पार्टीजमध्ये प्रमुख आहेत किंवा प्रामुख्यानं आहेत. त्यानंतर इंडिया सिमेंट कंपनीचा फ्लाय ॲश देखील हीच कंपनी ट्रान्सपोर्ट करणार का असा प्रश्न इथे आहे. म्हणजे कंपनी एकत्र, जमिनी एकत्र, कायदेशीर फाईल ॲश ट्रान्सपोर्ट, पण ह्यांचीच कंपनी ट्रान्सपोर्ट करणार प्रश्नचिन्ह क्वेश्चन मार्क. अजून बरेच खुलासे व्हायचे बाकी आहेत किंवा आणखीन बरेच खुलासे होतील असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता ही माहिती जी आहे ती त्यांनी पुढे जाऊन त्याच्यातनं आणखीन काढलेली होती आणि हीच माहिती त्यांनी पुढे त्यांच्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती शेअर केलेली आहे. आता हे जे आकडे आहेत हे खरं तर धक्कादायक आहेत किंवा आपल्या सगळ्यांच्याच समजण्याच्या पलीकडचे आकडे आहेत. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर जेव्हा वाल्मिक कराड यांनी 22 दिवसांनी सरेंडर केलं त्यानंतर खरं तर या सगळ्या प्रकरणाला आणखीन जोर धरला. त्यानंतर अजूनही एक आरोपी जो आहे तो याच्यातनं फरार आहे. मात्र अंजली दमानिया यांनी जी कागदपत्र पाठवलेली आहेत किंवा पोस्ट केलेली आहेत ती कागदपत्र खरी आहेत. त्यांचा एकमेकांची जी टॅली आहे ती बरोबर होतीये. वाल्मिक कराड यांच्या नावावरती असंख्य गुन्हे आहेत. त्याच्यात 22 दिवस ते मिसिंग होते. 22 गुन्हे सुद्धा खरं तर त्यांच्यावरती आहेत. हे सगळं असताना धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, किमान एक नैतिकता म्हणून राजीनामा द्यावा असं म्हटलं जात होतं. तुम्हाला काय वाटतं, धनंजय मुंडेंचा खरंच राजीनामा घ्यायला हवा का? अजूनही आपण असं म्हणू शकतो का की धनंजय मुंडे यांचं थेट या प्रकरणात नाव आलेलं नाहीये त्यामुळे त्यांनी राजीनामा देऊ नये? तुमची या सगळ्याबद्दलची काय भूमिका आहे ती तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्याचबरोबर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे अजूनही डायरेक्ट संबंध नाहीयेत असं आपण याच्यातनं कन्क्लुजन काढावं का? तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते नक्की कळवा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा. या प्रकरणाचे सगळे अपडेट्स बघण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.